कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची हे खूप मोठे एक हे झालेलं आहे, अडचण झालेली आहे. कशी कचऱ्याची विल्हेवाट लावायची तर ते त्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारची विल्हेवाट म्हणजे सगळ्या प्रकारची कचऱ्याची पाण्याची कशी विल्हेवाट लावायची ते आम्ही सांगितलेलं. आता जसं की आपल्याला माहितीच आहे की हॉटेलमधून किती प्रकारचे कचरा निघतो, कशी मॅनेजमेंट करायची ते आम्ही सांगितलेलं. जसं हॉटेलमधून निघणारा ओला आणि सुका कचरा तो कन्व्हेयर बेल्टमुळे डिवाइड होतो आणि तो कन्व्हेयर बेल्टमध्ये डिवाइड झालेला सुका कचरा आम्ही एका रस्त्याला कन्स्ट्रक्ट करण्यासाठी यूज करतो, तो म्हणजे सुका कचरा. आणि सुका कचरा यामध्ये आल्यानंतर तो क्रश होणार, तो क्रश झालेला सुका कचरा रोड बनवायसाठी कन्स्ट्रक्ट होणार. आणि आपल्याला माहिती आहे की डांबरचे जे रोड्स असतात ते त्यावर ॲक्सिडेंट लवकर होतात, कारण ते त्यावर फ्रिक्शन होते ना. आणि प्लास्टिकचे रोड खूप दिवस टिकतात, ते मायक्रो हे करू शकत नाही, म्हणजे त्याला डिस्टर्ब करू शकत नाही, तर डिग्रेडेबल नाही ते मटेरियल आणि ते वेस्टमधून आपण यूजमध्ये सुद्धा आणू शकतो. तर त्यामुळे हा रोड खूप असा मजबूत बनतो. आणि आता त्यामधून निघणारा ओला कचरा, जो ओला कचरा आपण बायोगॅसमध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि तो कन्व्हर्ट झालेला बायोगॅस आपण ऑर्गॅनिक फार्मिंग आणि इलेक्ट्रिसिटीसाठी सुद्धा यूज करू शकतो. आता तुम्ही बघत राहा बायोगॅस आपण इलेक्ट्रिसिटीसाठी सुद्धा यूज करू शकतो. आणि हे स्वयंपाकघरात निघणारे वेस्ट, जे वेस्ट केळाच्या साली, कोकोनट गाजराच्या साली, तो आपण 8 दिवस जमा करून आपण त्यामध्ये एक लिक्विड बनवू शकतो. ते लिक्विड जमा झालेलं आपण झाडाला टाकल्यानंतर, हे लिक्विड झाडाला टाकल्यानंतर फुलं येणार, त्याला कळ्या येणार आणि ते पानं असतात ते कधीच म्हणजे कळणार नाहीत आणि ते झाडांची वाढ आहे ते थांबणार नाही. आणि आम्ही यामध्येच आमचं वॉटर प्युरिफिकेशन सुद्धा दाखवलेलं आहे. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस घराच्या छतावरून जे पडणारे मड वॉटर आहे ते वॉटर टँकमध्ये आपण कलेक्ट करू शकतो आणि ते वॉटर आपण नॅचरल फिल्टरद्वारे करू शकतो, फिल्टर करू शकतो. मग त्यांनी प्युरिफाय वॉटर इथे ह्या टँकमध्ये कलेक्ट होतात. हे नॅचरल फिल्टर आहे. यामध्ये आम्ही सर्वात आधी मोठे स्टोन घेतले आहे, त्यानंतर छोटे, त्यानंतर इथे पोल घेतला आहे, त्यानंतर इथे माती घेतली आहे आणि इथे कॉटन घेतलं आहे. त्यामुळे जे मड वॉटर आहे ते प्युरिफाईड होऊन त्या टँकमध्ये प्युरिफाईड वॉटर जमा होऊ शकते. आणि ज्यावेळेस गावामध्ये दुष्काळ पडतो त्यावेळेस पाण्याची कमतरता भासते ना, त्यावेळेस आपण ते उपयोगी घेऊ शकतो आणि हॉटेल्समध्ये पण वापरू शकतो. आणि यामध्ये आम्ही ह्या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सगळं आम्ही जे केलं आहे ते वेस्ट म्हणूनच केलेलं आहे. यामध्ये आम्ही अजिबात थर्मोकॉलचा यूज नाही केलेला आहे, म्हणून हा प्रोजेक्ट नॅचरल नेचरसाठी एकदम सुरक्षित आहे. आणि यामध्ये आता रिलीज झालेला पाणी हा मूवी यावर पाणी हा मूवी कसं नॅचरल प्रोसेस करून आपण पाणी कसं आपण फक्त पैसाठीच नाही तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये यूज करू शकतो. आपण यामध्ये सगळं सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारची वेस्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची वेस्ट आपण